नमस्कार, मी सौ माधवी मुकुंद शिनगारे, शाळा ताराराणी विद्यापीठाचे प्रिन्स शिवाजी विद्यालय, राजारामपुरी, कोल्हापूर. शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मधील गणित विषय पाहणार आहोत. यामधील क्षमता आहे संख्याज्ञान. विद्यार्थ्यांचा प्राप्त स्तर आहे 10 ते 20 संख्या क्रमाने मोजतो आणि अपेक्षित स्तर आहे 10 ते 20 वस्तू मोजतो. शिक्षक मित्र हो, पहिली कृती आहे संख्यांचे चक्र. तर असे हे आपण संख्यांचे चक्र बनवले आहे. यावर विद्यार्थी अंक फिरवून त्यामध्ये 10 ते 20 संख्या क्रमाने मोजणार आहेत. त्यांना हा स्तर प्राप्त झालेला आहे, पण सराव घेण्यासाठी प्रथम आपण ही कृती करणार आहोत. यामध्ये माझ्या विद्यार्थिनी आहेत इशिका आणि दिव्या. तसेच ही कृती मजेशीर बनवण्यासाठी यामध्ये मी पपेटचा वापर करणार आहे. ही आहे मीनू. हाय दिव्या. हाय इशिका. आणि हा आहे चिंटू. हाय दिव्या. हाय हाय नमस्कार. तर आपण कृती पाहूया. संख्यांच्या या पंख्यांवर वेगवेगळे अंक आहेत. आता अंक बदलून तू संख्या वाचायचीस. हा दिव्या, वाचशील ना? हो. छान. छान. चला बघू किती झाले हे. 11. व्हेरी गुड. शाबास. पुढे बघ. 12. छान. पुढे 13. मीनू धरू दे का इथं. हा छान. हे किती झाले बघ. 14. व्हेरी गुड. 15. 16. छान. हे किती झाले. 17. हे 18. हे 19. आणि 20 कसे करणार ग. आता यामध्ये 2 दशक लिहिलेले नाहीत. 2 दशक म्हणजे किती. 20. किती होणार. 20. शाबास. इशिका, तुला पण समजलं का. तू फक्त आता मला डायरेक्ट संख्यावर दाखवायची आहेस. 15 करून दाखव बरं. 15. छान. व्हेरी गुड. फिरवते बघा इशिका. दिव्या, तुला समजलं ना. छान. 15. व्हेरी गुड. शाबास इशिका. व्हेरी गुड. संख्यांच्या पंखाद्वारे आपण काय करू शकतो. 10 ते 20 संख्या काय करू शकतो. क्रमवार म्हणू शकतो, दाखवू शकतो. नमस्कार. आपल्या कृतीचं नाव आहे संख्यांचे चक्र. या संख्यांच्या चक्रातून विविध संख्या तयार करून आपण मुलांच्याकडून वाचून घेऊ शकतो आणि त्या संख्यांच्या मदतीने आपण विविध वस्तूंचे गट तयार करू शकतो, मोजू शकतो. तर प्रत्यक्ष कृतीच पाहूया. इशिका, या संख्यांच्या चक्रावर 16 अंक करून दाखव बघू. करून दाखवते. हा, व्हेरी गुड. काय करायचं बघ बरं. झाला का अंक तयार. हो. कोणता झाला. 16. व्हेरी गुड. आता दिव्या, तू काय करायचंय. त्या 16 अंका एवढ्या चमचे काढायचे आहेत. काढ बघू. येतील ना. हा, किती झाले हे. 1 दशक 10. 10. बरोबर. 10. 10च्या पुढे आता मोज. 11. 12. 13. 14. 15. 16. व्हेरी गुड. छान केलं हा दिव्या, इशिका. आता समजलं. संख्यांच्या चक्रामुळे काय करायचंय. आपण विविध अंक तयार करायचे आहेत. 10 ते 20. 10 ते 20 संख्या तयार करायच्या आहेत आणि त्या संख्यांच्या मदतीने आपण काय करायचंय. वस्तू मोजायच्या आहेत. अशा प्रकारे आपण संख्यांच्या चक्रातून काय करू शकतो. खेळत खेळत वस्तू मोजू शकतो. शिक्षक मित्र हो, अशा पद्धतीने 10 ते 20 वस्तू मोजणे यासाठी नाविन्यपूर्ण व खेळातून उपक्रम सादर केले, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला, तर आपण
या वस्तू सहजपणे मोजू शकतो. तसेच सराव, समृद्धी, दृढीकरण आणि मूल्यमापनातून या संख्यांचे दृढीकरण नक्कीच होऊ शकते. गणित सोपे होऊ शकते. हसत खेळत शिकवूया, गणित सोपे बनवूया. धन्यवाद.